नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा आपण परत म्हणजे याही व्हिडिओ लेक्चरमध्ये जो काही ऑर्गॅन पाईप आहे, ओके, म्हणजे आपण मागील 1-2 लेक्चरपासून प्रत्येक आपल्या दोनपैकी ओके आउट ऑफ 2 एक न्यूमरिकल आपला तो ऑर्गॅन पाईपवर राहतोच आणि ऑर्गॅन पाईपवर न्यूमरिकल येण्याची शक्यता जास्त आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्स या चॅप्टरवर म्हणजे तिथनं क्वेश्चन्स येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. पण प्रत्येक क्वेश्चन मॅक्सिमम क्वेश्चन्स वी आर डिस्कसिंग फ्रॉम द लास्ट 2 प्रिव्हियस इयर 2022 आणि 2023 इथनंच आपण तो क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक न्यूमरिकलमध्ये तो ऑर्गॅन पाईपवर क्वेश्चन येते. आणि ऑर्गॅन पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओके याच फॉर्म्युल्यावर बरेच तुम्हाला न्यूमरिकल्स मिळतात. ओके ओके चला बघा आता पहिल्या न्यूमरिकल नंबर फर्स्टकडे आपण वळूया. Solution for the numerical number first. बघा, an air column in a pipe open at one end. तोच वाक्य ओके. ओपन ॲट वन एंड याचा अर्थ काय? क्लोज ॲट वन एंड. ओके, काही न्यूमरिकलमध्ये आपल्याला कसं विचारलं ओके ए पाईप क्लोज ॲट वन एंड याचाच अर्थ ओपन ॲट म्हणजे जो काय अदर एंड आहे, अदर एंड इज ओपन. फक्त लँग्वेज चेंज करत आहे, ओके. ऑफ अ लेंथ, त्या पाईपची लेंथ दिला आहे 24 सेंटीमीटर. रेझोनेट्स विथ द फ्रिक्वेन्सी जी काही फ्रिक्वेन्सी दिली आहे 320 हर्ट्ज. फुल स्टॉप. इफ द एंड करेक्शन इज 1 सेंटीमीटर, काही हरकत नाही, कॉमा. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज ओके. एक ऑर्गॅन पाईप आहे ओके, एका एंडला क्लोज आहे, एका एंडला ओपन आहे ओके. याच्यात जो काही साऊंड वेव्ह आहे तो प्रोड्यूस झालेला आहे, साऊंड वेव्ह, ठीक आहे. आणि जी काही लेंथ आहे ती आहे 24 सेंटीमीटर, ठीक आहे. हा जो काही साऊंड वेव्ह आहे याची फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 320 हर्ट्ज ओके. दोन गोष्टी दिल्या आहे. एंड करेक्शन दिलेला आहे पाईपचा 1 सेंटीमीटर. दे आर आस्किंग टू फाइंड द वेलॉसिटी ऑफ साऊंड in this organ pipe. They are asking to find the velocity of sound. यालाच कुठे एफ न कुठे एन न डिनोट करतो आपण ओके. बघा एक सिंपल फॉर्म्युला आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू व्ही अपॉन 4 टाइम्स कॅपिटल एल घेऊ आता. कॅपिटल एल म्हणजेच काय? ॲक्च्युअल लेंथ प्लस एंड करेक्शन ओके. लेंथ प्लस एंड करेक्शन येतं लक्षात. म्हणजे इथं कॅपिटल एल येत्या लक्षात आपण बरेच ठिकाणी व्ही अपॉन 4 स्मॉल एल हा फॉर्म्युला यूज करतो. जिथे एंड करेक्शन दिलेलं नाही तिथं आपण हा फॉर्म्युला यूज करतो. जिथे एंड करेक्शन दिलेलं आहे तिथं आपण कॅपिटल एल यूज करतो. कॅपिटल एल म्हणजेच काय? जी काही लेंथ गिवन आहे प्लस एंड करेक्शन. काही हरकत नाही. बघा आपल्याला फाइंड आउट करायची वेलॉसिटी. देअरफॉर वेलॉसिटी इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स कॅपिटल एल. येत्या लक्षात. एन म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी किती दिलं आहे तुम्हाला? 320 आहे ना रे बाबा, 320 हर्ट्ज, ठीक आहे. 320 हर्ट्ज इंटू 4 इंटू लेंथ, ठीक आहे. लेंथ बघा, लेंथ आता सेंटीमीटरमध्ये दिला, आपल्याला मीटरमध्ये करावं लागतं कारण की जी काही फ्रिक्वेन्सी घेतली आपण ती एस युनिटमध्ये घेतली ओके. जो काही लेंथ आहे एल किती आहे? 24 आणि 25 म्हणजे 25 सेंटीमीटर आहे, तर 10⁻⁻² मीटर. याला मीटरमध्ये घेतलं आपण. 25 इंटू 10⁻⁻² ओके. मग याला असं लिहू शकतो का आपण? बघा 320 इंटू 4 इंटू 25ला आपण 0.25 लिहू शकतो आणि 0.25 म्हणजेच किती हो? 1/4. 0.25 म्हणजेच किती? 1/4. 4 गेट कॅन्सल म्हणजे 320 मीटर पर सेकंड विल बी द वेलॉसिटी ऑफ साऊंड in air medium of in that organ pipe which is open at one end. 320 meter per second. 320 meter per second. The question is from the Maharashtra CET 2022. काही मोठी अडचण आहे, काहीच मोठी अडचण नाही. जस्ट स्ट्रेट फॉर्म्युला. जो काही फॉर्म्युला दिला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा तो फॉर्म्युला यूज केला. एंड करेक्शन दिलेलं होतं. एंड करेक्शन दिलेलं नसतं तर काही विषयच नव्हता. 24.24 0.25च्या जागी गेला असतं 0.24. दॅट्स इट ओके. अशा पद्धतीने करायला काही मोठी अडचण नाही. पॉज करून नोट डाऊन करूया.
पॉज करून नोट कर, जेणेकरून आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळू शकतो. बघा आपण तर बघा आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळूया. When the tension in the string is increased by 5 kg, the frequency of the fundamental mode increases in the ratio. ठीक आहे, ओके. रेशो दिला आहे फ्रिक्वेन्सीजचा. द इनिशियल टेन्शन इन द स्ट्रिंग इज, काही हरकत नाही. बघा एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे. टेन्शन इन द स्ट्रिंग इज इन्क्रीज बाय, ओके. इनिशियली इथं या स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन होतं, तो टेन्शन आता 5ने काय केला, इन्क्रीज केला, काही हरकत नाही. ओके. फंडामेंटल मोड इन्क्रीज इन द रेशो. फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलेला आहे, ओके. f/f प्राइम इक्वल्स टू 2/3 और 2:3 या फॉर्मॅटमध्ये लिहितो आपण. देन द इनिशियल टेन्शन इन द स्ट्रिंग, म्हणजे आपल्याला हा इनिशियली टेन्शन विचारलेला आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T बाय स्मॉल m. ओके. फर्स्ट म्हणजे जेव्हा टेन्शन T होता तेव्हा फ्रिक्वेन्सी एवढी होती. 1/2L ही जी काही स्ट्रिंग आहे त्याची झाली लेंथ. ओके. टी जेव्हा इनिशियली टेन्शन T होता, ओके. आणि त्यानंतर स्मॉल m इज नथिंग बट मास पर युनिट लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रिंग. हे तर लक्षात, काही हरकत नाही. नंतर काय झालं, टेन्शन कितीने इन्क्रीज झालं, 5नं. त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी चेंज झाली. फ्रिक्वेन्सी f प्राईम 1/2L, लेंथच चेंज नाही ना, टेन्शन चेंज झालं. टेन्शन कितीनं चेंज झालं, T+5, ओके, डिवायडेड बाय स्मॉल m. मास पर युनिट लेंथ, लिनियर डेन्सिटी पण चेंज होणार का, नाही. खूपच महत्त्वाचं. बघा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1/2L स्क्वेअर रूट ऑफ Tm, वेअर T इज टेन्शन, स्मॉल m इज नथिंग बट मास, लिनियर मास डेन्सिटी, आणि L इज नथिंग बट द लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग. टेन्शन 5ने वाढलं, इन्क्रीज झालं, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी काय झाली, चेंज. टेन्शन 5ने इन्क्रीज झाल्यानंतर दे आर आस्किंग टू फाइंड व्हॉट विल बी द इनिशियल टेन्शन. ठीक आहे, ओके. अँड दे हॅव गिवन द रेशो ऑफ अ फ्रिक्वेन्सी 2:3. त्याच्यामुळे इक्वेशन 1 डिवायडेड बाय जर 2 केलं तर आपण बघा हा पोर्शन पूर्णपणे कॅन्सल झाला. f/f प्राईम, ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ T बाय m इंटू m डिवायडेड बाय T+5 यायला पाहिजे. रिअरेंजमेंट केली मी, डायरेक्ट घेतलं. बघा f इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 घेतलं, f/f प्राईम 1/2L गेट कॅन्सल. बघा शिफ्ट होतो, ओके. हा रिसिप्रोकलमध्ये जाणार, म्हणजे m वर गेला, स्मॉल m गेट काय झाला, कॅन्सल. म्हणजे शिल्लक राहिलं तुमच्याकडं f/f प्राईम इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ T/T+5. स्क्वेअरिंग करूया आपण, ठीक आहे. आता f/f प्राईमची आपल्याकडे व्हॅल्यू पण आहे 2/3. याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे शिल्लक राहिला T/T+5. हा झाला 4 डिवायडेड बाय 9. जस्ट आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, T+5, ओके. 4 टाइम्स T+5, 9 टाइम्स T, 4T 5 चोक 20 इक्वल्स टू 90. इकडे 20 ठेवला, 90 मायनस 4T, हा झालं 5T 8. therefore T इक्वल्स टू 20 डिवायडेड बाय 5, 5 चोक 20 म्हणजे 4. इनिशियली जो काही टेन्शन होता तो 4 kg किती होता, 4. therefore the option number 3rd is there. The question is from the Maharashtra CET 2023. ज्या दिलेल्या गोष्टी होत्या त्या उतरवल्या, काही मोठी गोष्ट नाही केली आपण. जस्ट ए सिम्पल एक रिअरेंजमेंट आहे, सिम्पल कॅल्क्युलेशनचं. 8वी 9वी 10वीतला मुलगाही ओके इझिली करू शकतो असे हे कॅल्क्युलेशन्स आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल आत्तापर्यंत आपण इतके सारे न्यूमरिकल्स डिस्कस करत आलेलं आहे. कॅल्क्युलेशन्स फार काही राहत नाही, एखादा न्यूमरिकलमध्ये राहतो म्हणजे राहतात असं नाही, पण मॅक्सिमम जवळजवळ 70 to 80% न्यूमेरिकल्स असे राहतात, कॅल्क्युलेशन्स राहत नाही. ही याला कॅल्क्युलेशन्स नाही म्हणू शकत आपण. हा बाजू तुम्हाला तिथं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा यूज करावा लागतो. अशातली गोष्ट नाही, जस्ट सिम्पल अल्जेब्रा आहे,
जो 9वी-10वीतलाही मुलगा करू शकतो असा आहे अल्जेब्रा आहे. येतं लक्षात. एक स्ट्रिंग होतं, त्या स्ट्रिंगची लेंथ होती, त्या स्ट्रिंगचं मास लिनियर मास डेन्सिटी होती, त्या स्ट्रिंगचं टेन्शन 5ने इन्क्रीज केलं. ओके. आणि त्या इन्क्रीज केल्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली चेंज. मग जे काही इनिशियल फ्रिक्वेन्सी होती आणि जे नंतर इन्क्रीज केल्यानंतर फ्रिक्वेन्सी झाली यांचा रेशो गिवन होता. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला यूज केला आपण जेव्हा टेन्शन टी होतं आणि जेव्हा टेन्शन T+5 होतं. इनिशियल टेम्परेचर टेन्शन विचारलं, इक्वेशन 1/2 केलं. इझिली एनीबडी कॅन डू इट विथ अ सिम्पल अल्जेब्रा. सिम्पल अल्जेब्रा आहे, कोणी पण करू शकतो. आपला जर उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.